नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला। तर बघा, नुकतीच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो, नासा संशोधन भेट ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत आणि ही परीक्षा मराठी माध्यम तसेच सेमी इंग्लिश माध्यम दोन्ही माध्यमांसाठी तिथे घेण्यात येणार आहे। तर यामध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत 2025-2026 या वर्षांमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तेच प्रश्न आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला अनालिसिस करायचे आहेत। ओके, आणि याच परीक्षेसाठी आपल्या इग्नाइट पाठशाला या ऍप्लिकेशनवर एक विशेष बॅच लॉन्च होत आहे। ठीक आहे, आणि या बॅचची फीज असणार आहे फक्त 1499 रुपये। ठीक आहे, म्हणजे ही जी बॅच आहे ही फक्त नासा इस्रो संशोधन भेट अंतराळ संशोधन भेट याच परीक्षेसाठीची ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। म्हणजे तुम्हाला लाईव्ह पण सेशन मिळणार आहेत, सोबतच जर तुमचे लाईव्ह बघणं झाले नाही तर तेच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन देखील अवेलेबल असणार आहेत। बॅच सुरू होत आहे 14 मे पासनं। संपूर्ण अभ्यासक्रम जसा असणार आहे त्यावरच आधारित ही बॅच असणार आहे। नियमित सराव चाचण्या यामध्ये घेण्यात येतील। बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन जे इग्नाइट पाठशाला ऍप हे डाउनलोड करायचं आहे। ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे। ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। आणि जर तुम्हाला इतर कोणतेही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायला प्रॉब्लेम येतोय, बॅच सापडत नाहीये, ऍप्लिकेशन सापडत नाहीये, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर आहे 8983345857। या नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही तुमची सीट त्यामध्ये रिझर्व करू शकता। ऍडमिशन अगदी लिमिटेड आहेत, लिमिटेड सीट्स अवेलेबल आहे, तर आजच ऍडमिशन जी आहे ती तुम्हाला घेऊन घ्यायची आहे। ओके, सो आता बघा, आपण याशी संबंधित काही क्वेश्चन्स पाहणार आहोत जे 2025-26 या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। ओके, तर प्रश्न बघा, मी तुमच्यासाठी इंग्लिश मीडियम मध्ये पण घेतलाय, मराठी मीडियम मध्ये पण, कारण जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत ते इंग्लिश मध्ये प्रश्न वाचणार आहेत आणि जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत ते मराठीमध्ये प्रश्न वाचणार आहेत। ठीक आहे, पहिला प्रश्न बघा कुठला आहे, तर पहिला प्रश्न आहे द सेकंड हँड अँड द अवर हँड ऑफ क्लॉक मूव्ह इन सर्क्युलर पाथ, विच वन ऑफ दिस हँड्स परफॉर्म द पिरियॉडिक मोशन। म्हणजेच एक घड्याळातील एक सेकंद काटा आहे आणि एक तास काटा आहे आणि ते दोघंही जण गोलाकार मार्गाने फिरतायत। मग यापैकी कोणता काटा नियतकालिक गती दाखवतो? त्यासाठी आपल्याला काही दिलेलं आहे बघा, फक्त ओनली अवर हँड ऑफ द क्लॉक, ओनली सेकंड हँड ऑफ द क्लॉक, बोथ सेकंड अँड अवर हँड ऑफ द क्लॉक, बोथ सेकंड अँड अवर हँड डू नॉट परफॉर्म द पिरियॉडिक मोशन। म्हणजे आपल्याला विचारलंय की घड्याळामध्ये जो सेकंद काटा असतो आणि तास काटा असतो त्यामधले कोणते काटे हे नियतकालिक गती म्हणजेच पिरियॉडिक मोशन परफॉर्म करत आहेत। तर हे शिकण्याच्या अगोदर, याचं उत्तर बघण्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती पाहिजे की व्हॉट इज द पिरियॉडिक मोशन, म्हणजेच नियतकालिक गती काय आहे। तर बघा, नियतकालिक गती पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? इट इज अ मोशन दॅट रिपीट इटसेल्फ, म्हणजेच जी गती एका समान कालावधीनंतर रिपीट होते, एखाद्या समान कालावधीनंतर जी गती रिपीट होत आहे त्याला आपण म्हणणार आहे पिरियॉडिक मोशन। जसं उदाहरणार्थ तुम्ही झोक्यावर बसले, झोका मागे जाऊन पुढे जाऊन काही कालावधीने तो पुन्हा त्याच्याच जागी येणार आहे, त्याला आपण म्हणतो नियतकालिक गती किंवा त्याला आपण म्हणणार पिरियॉडिक मोशन। तर बघा, जो घड्याळीचा सेकंद काटा आहे, जो घड्याळीचा सेकंद काटा आहे तो 60 सेकंदांनी पुन्हा त्याच जागेवर रिटर्न येणार आहे। येतो की नाही येत? येतो। काही कालावधीनंतर सेकंद काटा हा काही कालावधीनंतर म्हणजे किती सेकंदांनी? 60 सेकंदांनी। सेकंद काटा 60 सेकंदांनी पुन्हा त्याच जागेवर येतो। म्हणजे हा सेकंद काटा जर आता 12 वर आहे तर तो 60 सेकंदांनी पुन्हा कुठे येणार आहे? 12 वरच येणार आहे। ओके, सो सेकंद काटा तर पिरियॉडिक मोशन दाखवतो, पिरियॉडिक मोशन म्हणजे नियतकालीन गती तो दाखवतो। आता आपण पाहू तास काटा दाखवतो का? हो, तास काटा सुद्धा दाखवतो। बघा, तास काटा 12 तासांनंतर पुन्हा त्याच जागेवर येतो, म्हणजेच जो आपला अवर हँड आहे तो 12 तासांनंतर पुन्हा त्याच जागेवर येणार आहे। म्हणजेच आपल्या घड्याळीमध्ये तास काटा असो किंवा सेकंद काटा असो, दोन्ही काटे काय करतायत? पिरियॉडिक मोशन दाखवतायत। पिरियॉडिक मोशन म्हणजेच काय? नियतकालीन गती दाखवत आहेत। ओके, हे आपल्याला इथे समजते। नियतकालीन गती कोण दाखवत आहे? दोन्हीही काटे दाखवत आहेत, बोथ
सेकंड हँड अँड अवर हँड, म्हणजेच सेकंड काटा पण आणि तास काटा पण दोन्हीही काय करतायत, दोन्हीही तिथे आपल्याला पिरियोडिक मोशन दाखवतायत. पिरियोडिक मोशन म्हणजे काही वेळानी ती जी गोष्ट आहे ती त्याच जागेवर वापस येते, त्याला आपण म्हणतो पिरियोडिक मोशन किंवा नियतकालिक गती. तर नियतकालिक गती कोण दाखवत आहे, दोन्हीही दाखवत आहे. म्हणजे त्या घड्याळीचा सेकंद काटा पण आणि त्या घड्याळीचा तास काटा सुद्धा. ओके, हेच आपल्याला डिटेल जर तुम्हाला शिकायचं आहे 6वी आणि 7वीचा सिलेबस, तर आपण बॅच मध्ये याचे डिटेल लेक्चर सुद्धा घेणार आहोत. पहिले आपण फक्त प्रश्न बघतोय की कशा स्वरूपाचे प्रश्न इथे विचारले जात आहेत. ओके, सो मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा. मेसी किक्स द फुटबॉल अँड ट्रॅजेक्टरी इज अँड शोन इन द फिगर. At what point is the gravitational force acting on football? ओके, मेसी फुटबॉलला जोरात लाथ मारतो. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे फुटबॉल मार्गक्रमण करतो. खालीलपैकी कोणत्या बिंदूवर फुटबॉल असताना गुरुत्वाकर्षण शक्ती कार्यरत असेल? ठीक आहे, हे इथे मेसी दाखवलंय. हा फुटबॉल आहे, हा पण फुटबॉल आहे, हा फुटबॉल आहे, हा फुटबॉल आहे, हा फुटबॉल आहे. म्हणजे अशा 4 पोझिशन आहेत. त्यांनी हा फुटबॉल असा लाथ मारलेला आहे. ही त्याची ए पोझिशन, ही बी पोझिशन, सी पोझिशन आणि डी पोझिशन, अशा आपल्याला 4 पोझिशन दिलेल्या आहे. आणि प्रश्न काय विचारला की मेसीनी जेव्हा त्या चेंडूला लाथ मारली, मेसीला सगळेजण ओळखतात, मेसीने जेव्हा त्या चेंडूला लाथ मारली तर तो चेंडू असा मार्गक्रमण करतो. तर कोणत्या पॉइंटवर, कोणत्या बिंदूवर त्याचं सगळ्यात जास्त म्हणजे गुरुत्वाकर्षण कुठे लागू होईल? ठीक आहे, गुरुत्वाकर्षण कुठे लागू होणार आहे हे आपल्याला विचारलं. गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन व्हॉट पॉइंट, म्हणजे कुठल्या पॉइंटवर तिथे ग्रॅव्हिटी ऍक्ट होणार आहे. ओनली पॉइंट ए अँड डी, ओनली पॉइंट ए अँड बी, ओनली पॉइंट सी अँड डी अँड ऍट ऑल द पॉइंट्स, म्हणजे कोणत्या पॉइंटवर ग्रॅव्हिटी ऍक्ट होणार आहे. ओके, तर इकडे समजून घ्या. चला बघा, लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. आता ज्या वेळेला मेसीने फुटबॉलला लाथ मारली तर असा एक सर्क्युलर पाथ तयार झाला. सर्क्युलर म्हणजेच काय, गोलाकार पाथ तयार झाला. आणि हा चेंडू जेव्हा त्यांनी वर फेकला, म्हणजे त्यांनी जेव्हा लाथ मारली तर हा चेंडू वर गेला, पण तो खाली का बरं आला? तो चेंडू खाली का बरं आला? कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटी लागली. ग्रॅव्हिटी म्हणजेच त्याच्यावर काय लागले, गुरुत्वाकर्षण. नाहीतर तो चेंडू खाली आला असता का? नाही, त्यांनी लाथ मारली असती ना, तो चेंडू डायरेक्ट आभाळात गेला असता. असं झालं का? नाही झालं. का नाही झालंय? कारण त्या चेंडूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झालेला आहे. कोणता फोर्स ऍक्ट झालाय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या चेंडूवर ऍक्ट झालेला आहे. ओके, सो एक लक्षात ठेवायचं की पृथ्वीवर जेवढ्याही वस्तू आहेत ना, त्या कितीही उंचीवर असो, कितीही खाली असो, समजा विमान चाललं, विमानावर पण गुरुत्वाकर्षण आहे, ग्रॅव्हिटी आहे. आपली चेअर आहे जी सध्या जमिनीवर ठेवलेली आहे, एखादी खुर्ची, तिच्यावरही ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. मी इथे उभी आहे, माझ्यावरही सध्या गुरुत्वाकर्षण आहे. बरोबर, तुम्ही तुमच्या जागेवर बसलेले असाल, तुमच्यावरही आज गुरुत्वाकर्षण लागू आहे. तुमच्या हातामध्ये तुम्ही जो फोन पकडलाय त्यावरही गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन लागू आहे. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनचं असं नाहीये की तुमचा जमिनीपासून संपर्क तुटला म्हणजे ग्रॅव्हिटेशन तुटलं, नाही. गुरुत्वाकर्षण अगदी वर जो सॅटेलाइट आहे त्याच्यावरही गुरुत्वाकर्षण लागू आहे. मग आपल्याला काय विचारलंय की गुरुत्वाकर्षण कोणत्या बिंदूवर आहे? तर अर्थातच सगळ्याच बिंदूवर ग्रॅव्हिटी आहे. इथे पण ग्रॅव्हिटी आहे, इथे पण ग्रॅव्हिटी आहे, इथे पण ग्रॅव्हिटी आहे, इथे पण ग्रॅव्हिटी आहे. का बरं? कारण तो चेंडू पृथ्वीवर आहे, तो जो बॉल आहे तो पृथ्वीवर आहे आणि पृथ्वीवर असल्यामुळे त्याच्या प्रत्येक पॉइंटवर ग्रॅव्हिटी ऍक्ट होतीये. काय होतंय? प्रत्येक पॉइंटवर ग्रॅव्हिटी ऍक्ट होतीये. ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण त्याच्या प्रत्येकच बिंदूवर तिथे लागत आहे. प्रत्येक बिंदूवर ग्रॅव्हिटी लागत आहे. तर बघा, त्याचा हा जो बिंदू आहे, इथून त्यांनी बॉल फेकला. आता हा बॉल खाली आला. का बरं खाली आला? कारण गुरुत्वाकर्षण त्यावर लागू झालेलं आहे. काय लागू झालं? ग्रॅव्हिटी म्हणजेच गुरुत्वाकर्षण. प्रत्येक पॉइंटवर गुरुत्वाकर्षण लागू झालं, प्रत्येक पॉइंटला ग्रॅव्हिटी लागली. म्हणजेच उत्तर काय येईल? ऍट ऑल द पॉइंट्स. प्रत्येक पॉइंटवर, सर्व बिंदूंवर तिथे गुरुत्वाकर्षण लागलेलं आहे. कोणत्या बिंदूंवर लागलं? सगळ्याच बिंदूंवर तिथे गुरुत्वाकर्षण जे आहे हे लागलेलं आहे. ओके, सो प्रश्न समजला का? असंच प्रकारे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपण एक मुलगा आहे जो क्रिकेट खेळत होता आणि क्रिकेट खेळता खेळता त्यांनी बॅटनी बॉल हिट केला. आता बॅटनी जेव्हा त्यांनी बॉल हिट केलेला आहे
तर बॉल हिट केल्यानंतर बॉलवर कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण लागलं? तर एक लक्षात ठेवायचं, पृथ्वीवर जेवढ्याही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, वस्तू आहेत, सगळ्यांवर गुरुत्वाकर्षण लागतेच. कमी अधिक प्रमाणामध्ये लागते, पण लागतेच. ओके, चलो मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा. येस, पुढला प्रश्न काय विचारलाय बघा. राजेश न्यू दॅट द हिज मास इज 50 kg. He checks his weight at Pune and travels to Antarctica. When he checks his weight in Antarctica, he will find that. म्हणजे प्रश्न काय विचारलाय? राजेशचं वस्तुमान 50 किलो आहे. किती आहे राजेशचं वस्तुमान? 50 किलो. आणि राजेश पुण्यावरून वस्तुमान जे आहे हे 50 किलो आहे. आपल्याला काय दिलंय? राजेशचं वस्तुमान हे किती आहे? 50 किलो आहे. आता लक्षात घ्या, राजेश कुठून कुठे गेला? राजेश पुण्यावरून अंटार्क्टिकाला गेला. पुण्यावरून कुठे गेला? अंटार्क्टिकाला. मग त्यांचं इनडायरेक्टली असं म्हणणं आहे, ज्या वेळेला तो पुण्याला होता त्यांनी त्याचं वजन मोजलं, मग तो अंटार्क्टिकेला गेला, त्यांनी पुन्हा त्याचं वजन मोजलं. वजन म्हणजे वेट. राजेशचं मास आहे 50 kg आणि नंतर त्यांनी पुण्याला त्याचं वेट मोजलं. मास आणि वेट ह्या दोन्हीही वेगवेगळ्या कंडिशन आहे, वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. मग त्यांचं काय म्हणणं आहे, ज्या वेळेला त्यांनी पुण्याला वजन मोजलं आणि ज्या वेळेला त्यांनी अंटार्क्टिकाला वजन मोजलं, तर दोन्ही कडे वजनामध्ये काय फरक आला हे तिथे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, तर आपण पहिल्यांदा हे समजून घे की ग्रॅव्हिटी असते तरी काय, अंटार्क्टिका आहे तरी कुठे. ठीक आहे, बघा आता वेट आणि मास यामध्ये काय फरक आहे. मास म्हणजेच याला आपण काय म्हणणार आहे? वस्तुमान. आणि वस्तुमान हे सर्व ठिकाणी सारखेच आहे. वस्तुमान काय आहे? सर्व ठिकाणी सारखेच आहे. ठीक आहे, बदलते काय? काय बदलेल? बदलणार आहे वेट. वेट जे आहे, वेट म्हणजेच काय? वजन. आणि वजन हे बदलत असते, बदल होतो. वजनामध्ये बदल होत असतो. बदल होत असतो म्हणजे तुम्ही इथे वजन केलं आणि तुम्ही कुठे ध्रुवावर जाऊन वजन केलं, त्यामध्ये फरक आहे. ओके, तर एक लक्षात ठेवा, ही असली आपली पृथ्वी आहे. ही जी आहे ही अशा शेपमध्ये आपली पृथ्वी आहे. मला एक्झॅक्टली काढता आलेलं नाहीये. ठीक आहे, तरीही लक्षात ठेवायचं, ही अशा प्रकारची आपली पृथ्वी आहे. हा जो आहे हा पृथ्वीचा ध्रुव आहे. ठीक आहे, सॉरी, बघा ही अशा पद्धतीची आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर बघा ही अशा पद्धतीची आपली पृथ्वी आहे. पृथ्वी एका ठिकाणी फुगीर आहे आणि एका ठिकाणी जी आहे ती चपटी आहे. कशी आहे? एका ठिकाणी फुगीर आहे आणि एका ठिकाणी काय आहे? ती चपटी आहे. मग पृथ्वी फुगीर कुठे आहे आणि चपटी कुठे आहे हे आपल्याला पाहायचंय. बघा हा जो आहे हा पृथ्वीचा ध्रुव आहे. ठीक आहे, ध्रुव म्हणजेच काय? पोल्स. आणि हे जे आहे हे पृथ्वीचं इक्वेटर आहे. इक्वेटर म्हणजेच काय? वृषवृत्त. इक्वेटर म्हणजेच काय? वृषवृत्त. मग इथे लक्षात ठेवायचंय, जिथे पृथ्वी फुगीर आहे तिथे ग्रॅव्हिटी कमी आहे आणि जिथे पृथ्वी जास्त आहे तिथे ग्रॅव्हिटी जास्त आहे. ठीक आहे, बघा इथे लक्षात द्यायचंय आपल्याला, राजेशचं मास किती आहे? 50 किलो. ठीक आहे, तर मास त्याचं कुठेच चेंज होणार नाही. मास चेंज होणार आहे का? नाही. त्याचं काय चेंज होईल? वजन चेंज होईल. आणि वजन कशावर अवलंबून आहे? वजन अवलंबून आहे ग्रॅव्हिटीवर. वजन कशावर अवलंबून आहे? गुरुत्वाकर्षणावर वजन अवलंबून आहे. जिथे गुरुत्वाकर्षण जास्त तिथे वजन जास्त आणि जिथे गुरुत्वाकर्षण कमी तिथे वजन कमी. ठीक आहे, तर गुरुत्वाकर्षण कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे हे आपल्याला पाहायचंय. जिथे गुरुत्वाकर्षण जास्त तिथे वजन जास्त आणि जिथे गुरुत्वाकर्षण कमी तिथे वजन कमी. आता बघा, आपण पृथ्वी जर काढली आणि हा जर आपण पृथ्वीचा ध्रुव म्हटला, ध्रुव, ध्रुव मध्ये अंटार्क्टिका आहे. अंटार्क्टिका, अंटार्क्टिका कुठे आहे? ध्रुवामध्ये. आणि हे जे आहे हे विषुववृत्त आहे. काय आहे? विषुववृत्त. विषुववृत्त म्हणजेच काय? इक्वेटर. आणि इक्वेटरवर जर तुम्ही पाहिलं तर पृथ्वी चपटी आहे आणि ध्रुवावर पृथ्वी जी आहे ती फुगीर आहे. बरोबर? मग अशा वेळेला एक लक्षात ठेवायचं, ध्रुवावर ग्रॅव्हिटी ही कमी आहे. ध्रुवावर ग्रॅव्हिटी कशी आहे? कमी आहे. गुरुत्वाकर्षण ध्रुवावर कमी आहे. तर गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी ही विषुववृत्तावर जास्त आहे.
ग्रॅव्हिटी विषुववृत्तावर कशी आहे? जास्त. मग मी तुम्हाला काय सांगितलं, जिथे ग्रॅव्हिटी कमी तिथे वजन कमी आणि जिथे ग्रॅव्हिटी जास्त तिथे वजन जास्त. मग इथे लक्षात घ्या, ग्रॅव्हिटी कमी कुठे आहे? ध्रुवावर कमी आहे, बरोबर. आणि अंटार्क्टिका कुठे येत आहे? ध्रुवावर येत आहे. आणि पुणे शहर कुठे येणार आहे? पुणे शहर येणार आहे विषुववृत्तावर. पुणे शहर कुठे येणार आहे? विषुववृत्तावर. ओके. सो एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की अंटार्क्टिका ध्रुवावर येतो म्हणजेच पोल्सवर येतो, म्हणून तिथे ग्रॅव्हिटी कमी आहे. ग्रॅव्हिटी कमी आहे म्हणजेच वजन सुद्धा कमीच असणार आहे. आणि पुणे शहर हे विषुववृत्तावर येते, विषुववृत्तावर येते आणि विषुववृत्तावर ग्रॅव्हिटी जास्त आहे म्हणजेच वजन सुद्धा जास्त आहे. मग राजेशचं वजन हे ध्रुवावर जास्त राहणार आहे का विषुववृत्तावर जास्त राहणार आहे? तर राजेशचं वजन हे विषुववृत्तावर जास्त आहे तर ध्रुवावर कमी आहे. ओके. मास म्हणजे वस्तुमान सगळीकडे सारखेच असते, पण बदलते काय? बदलणार आहे त्याचं वजन. ओके. तर आपल्याला पर्यायामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. पर्यायामध्ये काय दिलंय की राजेशचं वस्तुमान तर 50 किलो आहेच, मग त्याचं पुण्याचं आणि अंटार्क्टिका दोन्हीकडचं आपल्याला वजन कम्पेअर करून विचारलेलं आहे. मग बघा, अंटार्क्टिका मधील राजेशचं वजन पुण्याच्या वजनापेक्षा जास्त आहे. आपण काय पाहिलं? अंटार्क्टिका मध्ये कमी आहे. काय पाहिलं? अंटार्क्टिका जी आहे, अंटार्क्टिका ध्रुवावर आहे, त्यामुळे तिथे राजेशचं वजन हे पुण्यापेक्षा कमी आहे, बरोबर. मग आपला कोणता पर्याय मॅच होतो बघा? अंटार्क्टिका येथील राजेशचं वजन आणि वस्तुमान पुण्यापेक्षा जास्त आहे. अंटार्क्टिका मध्ये जास्त आहे का? नाही. अंटार्क्टिका मध्ये पुण्यापेक्षा जास्त वजन आहे का? नाही. अंटार्क्टिका येथील राजेशचं वजन पुण्यापेक्षा कमी आहे परंतु दोन्ही ठिकाणी वस्तुमान सारखं आहे. येस, हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 काय सांगतोय? अंटार्क्टिका मध्ये जे वेट आहे राजेशचं ते कमी आहे पुण्यापेक्षा. ओके. आणि मास तर दोन्ही ठिकाणी सेमच आहे, तर तेच तर मी तुम्हाला सांगितलं की मास दोन्ही ठिकाणी सेमच आहे. चेंज काय होत आहे? फक्त वजन चेंज होत आहे, वेट चेंज होत आहे. ओके. येस, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा. अ पर्सन इज लिफ्टिंग अ डंबल with his hand as shown in the figure A. Human arm can be considered as a simple machine. What type of lever is it in human arm? आता तुम्हाला माहिती आहे लिव्हरचे जवळपास 3 प्रकार आहेत. ठीक आहे, 3 प्रकारचे लिव्हर आहेत. मग हे जे ह्युमन आर्म इथे दाखवलंय, हा माणूस आहे, हा डंबल उचलतोय, त्याच्या मसल्सनी तो डंबल उचलतोय. मग हे कोणत्या प्रकारचं लिव्हरचा टाईप आहे? ठीक आहे. मग आपल्याला एक्झाम्पल्स दिलेत. लिव्हर ऑफ फर्स्ट ऑर्डर, लिव्हर ऑफ सेकंड ऑर्डर, लिव्हर ऑफ थर्ड ऑर्डर अँड इट कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज लिव्हर. ओके. तर कुठल्या टाईपच्या लिव्हरचं हे एक्झाम्पल आहे? फर्स्ट टाईप ऑफ लिव्हर आहे, सेकंड टाईप ऑफ लिव्हर आहे, थर्ड टाईप ऑफ लिव्हर आहे. कुठल्या टाईपच्या लिव्हरचं हे एक्झाम्पल आहे? तरफ. लिव्हरलाच मराठीमध्ये काय म्हणणार आपण? तरफ. क्वेश्चन एकदम मराठीमध्ये सुद्धा वाचून घेऊ. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक व्यक्ती हाताने डंबल उचलत आहे. जर मानवी हात साधे यंत्र मानले तर मानवी हात कोणत्या प्रकारचा तरफ आहे? आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पहिले काय माहिती पाहिजे? तर जे तरफ आहे, तरफ म्हणजेच काय? लिव्हर. तर लिव्हरच्या आपल्याला सगळ्या ऑर्डर माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? लिव्हरच्या सगळ्याचं ऑर्डर आपल्याला माहिती पाहिजे. कशा ऑर्डर माहिती पडतील बघा? येस, लिव्हरच्या सगळ्याचा ऑर्डर आपल्याला माहिती पाहिजे. बघा, लिव्हरचे 3 टाईप आहेत, म्हणजेच 3 ऑर्डर. कोणते आहेत बघा? ही आहे क्लास 1 लिव्हर. क्लास 1 लिव्हर. आता क्लास 1 लिव्हरचं काय वैशिष्ट्य आहे? क्लास 1 लिव्हर मध्ये लोड जो आहे तो मध्ये असतो. हा जो लोड आहे ना, हा मध्ये आहे. बघा, कैचीला लोड कुठे? मध्ये आहे. ठीक आहे, इथे आधार बिंदू. हा आधार बिंदू जो आहे हा मध्ये आहे. आता दुसऱ्या प्रकारची लिव्हर जी असते त्यामध्ये काय असते? त्यामध्ये भार मधात असतो. भार काय आहे? मधात आहे. बघा, इथे पण भार काय आहे? मधात आहे. मग जिथं भार मधात तो सेकंड टाईप लिव्हर, जिथे लोड मधात तो फर्स्ट टाईप लिव्हर, आणि थर्ड म्हणजेच काय? जिथे प्रयत्न मधोमध होत आहेत. ज्या वेळेला तुम्ही तो डंबल उचलताय तर तुम्ही प्रयत्न कुठून करताय? तुमचा हा जो आर्म आहे ना, इथून प्रयत्न होत आहेत, बरोबर. हे जे शोल्डर आहे ना तुमचं, ह्या शोल्डर इथे जे आहे ना, हा एल्बो कडून प्रयत्न होत आहेत. मग प्रयत्न जर मधून होत असतील तर तो कोणत्या टाईपचा लिव्हर आहे? लिव्हर नंबर 3. लिव्हर टाईप थर्ड म्हणजेच ऑर्डर थर्डचं हे एक्झाम्पल आहे. कोणत्या ऑर्डरचं एक्झाम्पल आहे? ऑर्डर थर्डचं हे एक्झाम्पल असणार आहे. ओके. येस, कोणत्या प्रकारच्या लिव्हरचं एक्झाम्पल आहे? तर
हे लिव्हर ऑफ थर्ड ऑर्डरचं एक्झाम्पल आहे, म्हणजेच तर्फेचा तिसरा प्रकार. कितव्या प्रकाराचं एक्झाम्पल दिसतंय हे आपल्याला? हे आहे आपल्या थर्ड टाईपचं एक्झाम्पल. तिसरा प्रकार थर्ड ऑर्डरचं हे एक एक्झाम्पल आहे. ओके, येस. मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न बघा. इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स रन्स फ्रॉम, म्हणजेच चुंबकाच्या आतमध्ये चुंबकीय क्षेत्र रेषेची दिशा ही कोणती असते? म्हणजे ज्या वेळेला आपण मॅग्नेट कन्सिडर करतोय तर मॅग्नेट कन्सिडर केल्यानंतर त्यामध्ये मॅग्नेटिक लाईन तयार होतात, बरोबर. आणि मॅग्नेटिक लाईनची दिशा कुठून कुठे असते हे विचारलेलं आहे. नॉर्थ टू साऊथ असते, साऊथ टू नॉर्थ असते, नॉर्थ टू नॉर्थ असते की साऊथ टू साऊथ असते? कुठून कुठे त्याची दिशा राहणार आहे बघा. तर आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकदा व्यवस्थित बघून घेणार आहे. बघा, ह्या आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. कुठून कुठे जात आहेत ह्या? कुठून कुठे जात आहेत? नॉर्थ कडून साऊथ कडे, म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे. कुठून कुठे जाणार आहेत? उत्तरेकडून दक्षिणेकडे. हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बद्दल नेहमी लक्षात ठेवायचं. कुठेही जर एखादं मॅग्नेट असेल तर त्या मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कुठून कुठे ट्रॅव्हल करत असतात? तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ट्रॅव्हल करत असतात फ्रॉम द नॉर्थ पोल टू द साऊथ पोल, म्हणजेच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच चुंबकीय बलरेषा. आणि चुंबकीय बलरेषांची जी दिशा आहे ही कुठून कुठे असणार आहे? तर ही दिशा असणार आहे नॉर्थ टू साऊथ, म्हणजेच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे याची दिशा असते. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं की ह्या ज्या चुंबकीय रेषा आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे, ह्या नेहमी सुरू कुठून होतील? साऊथ पासनच सुरू होणार आहे. ठीक आहे, आणि कुठे संपणार आहेत? नॉर्थ वरच संपणार आहेत. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विचारल्या जातील. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय बलरेषा ह्या कुठून सुरू होतील? नॉर्थ कडनं सुरू होतील, म्हणजे उत्तरेकडनं सुरू होतील. आणि कुठे संपणार आहेत? साऊथ वर संपणार आहेत, म्हणजेच दक्षिणेकडे संपणार आहेत. ओके, तर हा बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बेसिक एक वैशिष्ट्य आहे याचं, हे आपल्याला मात्र लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो आन्सर काय राहणार आहे आपलं? इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स रन फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, उत्तरेकडून दक्षिणेकडे. उत्तरेकडून दक्षिणेकडे, जसा भारताचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे तशाच पद्धतीने. ठीक आहे, येस. चलो नेक्स्ट. पुढलं बघा. द बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर वॉटर ऍट सी लेवल is 100 degrees Celsius. If we continue heating, the water turns into the water vapor without any rise in temperature. Now, when the water vapor cools, it converted to the water again. This process is called condensation. The condensation point of steam is. प्रश्न फार सोपा आहे, मुद्दाम वाढवला गेलेला आहे. लेंथ प्रश्नाची मुद्दाम वाढवलेली आहे. लेंथ का बरं वाढवलेली आहे प्रश्नाची? पहा, पहिले तुम्हाला फक्त कंडेन्सेशन सांगितलं. तुम्हाला कंडेन्सेशन म्हणजेच सांद्रीभवन सांगितलं. आता सांद्रीभवन माहिती आहे सगळ्यांना? सांद्रीभवन माहिती आहे की नाहीये? कंडेन्सेशन माहिती आहे की नाहीये? तुम्ही पाणी घेतलंय, पाण्याला उकळी आणली, बरोबर. पाणी काय केलं? बॉईल केलं, म्हणजे त्याला उकळी आणली. बॉईल केल्यानंतर पाण्याची वाफ झाली, म्हणजेच वॉटर कन्वर्ट्स इनटू द वॉटर वेपर. आणि जेव्हा तुम्ही त्या भांड्यावर झाकण ठेवलं तर ती वाफ पुन्हा पाण्यामध्ये कन्वर्ट झाली. ती जी वॉटर वेपर आहे ती पुन्हा कशामध्ये कन्वर्ट झाली? वॉटरमध्ये. यालाच आपण म्हणतो कंडेन्सेशन. कंडेन्सेशन करणे म्हणजेच पाण्याच्या वाफेचं रूपांतरण पाण्यामध्ये करणे, याला आपण काय म्हणत असतो? कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे वाफेचं रूपांतरण पाण्यामध्ये करणे, याला आपण म्हणणार कंडेन्सेशन. ओके, सो कंडेन्सेशन बद्दलच इथे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, कंडेन्सेशन. आता एक लक्षात ठेवायचं, नेहमीच लक्षात ठेवायचं, पाण्याचा बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग, येस, कोणत्याही पदार्थाचा बॉइलिंग पॉइंट आणि कोणत्याही पदार्थाचा कंडेन्सेशन पॉइंट हा नेहमी सारखाच असतो. कसा असतो? नेहमी सारखाच असतो. मग पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. तर कंडेन्सेशन पॉइंट पण किती असणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. हे नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही पदार्थाचा उत्कलन बिंदू, उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉइंट, उत्कलन बिंदू आणि सांद्रीभवन बिंदू, सांद्रीभवन बिंदू हा नेहमीच सारखा असतो. काय असतो? सारखा. जर उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस आहे
तर सांद्रीभवन बिंदू पण किती असायला पाहिजे, 100 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. हा बेसिक रूल लक्षात ठेवायचा आहे आपल्याला नेहमीच. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. बी नंबरचं जे आहे तेच करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. 7व्या प्रश्नामध्ये बघा काय विचारलंय. लिव्हिंग थिंग आर मेड अप ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल. अमिबा इज मेड अप ऑफ सिंगल सेल, सो इट इज कॉल्ड अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. पॅरामोशियन ऍज सीन इन द पिक्चर इज अ काइंड ऑफ ऑर्गॅनिझम्स कॅन बी कन्व्हर्टेड. आपल्याला प्रश्न अगदी साधा आहे. हा एवढा मोठा प्रश्न वाचण्याची गरजच नाहीये. सर्व सजीव पेशीपासून तयार झालेले असतात. अमिबा हा एकाच पेशीपासून तयार झाला म्हणून त्याला एकपेशीय सजीव म्हणतात. आपल्याला साध्या भाषेमध्ये एकच विचारलंय, हा जो पॅरामोशियम आहे ना, हा युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. प्रश्न फक्त लेंथ वाढवली, प्रश्न मुद्दाम वाढवलेला आहे, प्रश्न वाढवलेला मुद्दाम आहे. काय विचारलं इन शॉर्ट त्यांनी शेवटी आपल्याला काय विचारलंय की पॅरामोशियम हा युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे. आता पॅरामोशियम हा पूर्ण जर तुम्ही प्राणी पाहिला तर याची एकच पेशी तुम्हाला दिसते. पेशी एकच आहे ना की अनेक आहेत, एकच पेशी आहे. ठीक आहे, त्यामुळे हा कोणता सजीव आहे, युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय सजीव आहे. पॅरामोशियम कोणता सजीव आहे, पॅरामोशियम हा एकपेशीय सजीव आहे. कोणता सजीव आहे, एकपेशीय. एकपेशीय सजीव म्हणजेच युनिसेल्युलर अॅनिमल. युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय प्राणी कोणते कोणते आहेत लक्षात ठेवायचं आहे. कोणते कोणते आहेत एकपेशीय प्राणी. एकपेशीय प्राणी आहे युग्लिना. कोणते आहे, युग्लिना. मराठीमध्येही युग्लिना, इंग्लिशमध्येही युग्लिना. अमिबा, अमिबा सुद्धा एकपेशीयचा आहे. आणि पॅरामोशियम, पॅरामोशियम पण काय आहे, एकपेशीयच आहे. तिघही जण एकपेशीय आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तिघही जण एकपेशीयच आहे. युग्लिना, अमिबा आणि पॅरामोशियम तिघही जण जे आहेत ते एकपेशीय प्राणी आहे म्हणजेच युनिसेल्युलर अॅनिमल्स असणार आहेत. ओके, येस. सो हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. अ सर्क्युलर टायर ऑफ आउटर रेडियस 7 सेंटीमीटर मेक a one complete revolution in straight line. The distance traveled by the central point P of the tire is. म्हणजेच आपल्याला काय म्हटलेलं आहे, हे पूर्ण डिस्टन्स किती आहे या टायरचं हे काढा. काय म्हटलंय, डिस्टन्स काढा. आता या टायरची ही जी त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रेडियस म्हणणार आहे, तर रेडियस किती दिलेली आहे, रेडियस किती दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय सांगितलं, हे टायर पूर्ण जर फिरलं तर हे अंतर किती कापणार आहे. तर हे अंतर म्हणजेच काय आहे, सर्कम्फरन्स. या बाजूच्या अंतरालाच काय म्हणतो आपण, सर्कम्फरन्स. काय म्हणणार, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ. सर्कम्फरन्स म्हणजेच काय होईल, परिघ. मग आपल्याला काय काढायला सांगितला, परिघ काढायला सांगितला, सर्कम्फरन्स काढायला सांगितला. ठीक आहे, बरं. आपण एक्झाम्पल काय दिलंय एकदा ब्लँक बोर्डवर बघून घेऊ. बघा, हे टायर आहे. काय आहे, टायर आहे. आता या टायरची इथं त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर म्हणजेच रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. ओके, आणि आपल्याला परिघ म्हणजेच हा सर्कम्फरन्स काढायला सांगितलेला आहे. काय काढायला सांगितला, सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ. परिघचा फॉर्म्युला काय आहे रे, परिघचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर. आर म्हणजे काय, रेडियस. रेडियस किंवा ज्याला आपण म्हणणार त्रिज्या. मग 2 पायची व्हॅल्यू किती आहे, 22/7 आणि रेडियस किती दिलेली आहे 7. 7 7 कॅन्सल झाले, 2 गुणेला 22 म्हणजेच 44. काय आलं सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स आलाय आपलं 44. ओके, सो काय राहणार आहे, 44 एवढं त्याचा जो एरिया आहे, त्याने ती जी स्ट्रेट लाईन आहे ही 44 ची कव्हर केलेली आहे. ओके, तर उत्तर काय राहणार आहे आपलं, 44 सेंटीमीटर. काय राहणार आहे उत्तर, 44 सेंटीमीटर. यस, व्हेरी गुड. आपल्याला स्ट्रेट लाईनच विचारली होती की किती कव्हर केलेली आहे, तर 44 एवढी स्ट्रेट लाईन त्यांनी कव्हर केलेली आपल्याला दिसते. यस, व्हेरी गुड. ओके, सो मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढल्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. गौरी इज स्टँडिंग ऑन द टेरेस ऑफ हिज बिल्डिंग विच इज ऍट द हाइट ऑफ 50 मीटर. ठीक आहे, फ्रॉम द ग्राउंड शी थ्रोज द बॉल टुवर्ड्स द ग्राउंड with the maximum force that she could generate with her arm so that ball reaches as quickly as possible to the ground.
When the ball is at the distance of 49 meter from the ground, force acting on the ball are. ठीक आहे, मराठीमध्ये समजावून सांगू का? गौरी जमिनीपासून 50 मीटर उंचीच्या उंचीच्या 50 मीटर उंचीच्या इमारतीवर उभी आहे आणि तिने तिच्या हाताने चेंडू खाली फेकला. जेवढ्या तिच्याच्याने फोर्स लावता येतो तेवढ्या फोर्सने तिने खाली फेकला. तर जेव्हा चेंडू जमिनीपासून 49 मीटरच्या अंतरावर आहे तर त्याच्यावर किती बल कार्यरत आहे? ठीक आहे, प्रश्न साधा आहे अगदी. ठीक आहे, फक्त प्रश्न काय केलेला आहे माहितीये का? वाढवलेला आहे. कोणतं बल लागलं, कोणतं बल लागलेलं आहे हे आपल्याला तिथे विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा प्रश्न नीट वाचून घेतलाय तुम्ही. प्रश्न आता आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, एक बिल्डिंग आहे. काय आहे? बिल्डिंग म्हणजेच इमारत. काय आहे? इमारत. इथे उभी आहे गौरी. ठीक आहे, इथे कोण उभी आहे? गौरी उभी आहे. आणि या गौरीनी हे इमारत किती मीटरची आहे? इमारत आहे 50 मीटर. इमारत किती मीटरची आहे? 50 मीटरची. गौरीनी स्वतःच्या हाताने बॉल खाली फेकला. कशाने फेकला? हाताने फेकला. म्हणजे कोणता फोर्स लावला तिने? कशाने फोर्स लावलाय? मसल्सनी फोर्स लावला ना. तिच्या हातामध्ये काय आहेत? हातामध्ये मसल्स आहेत आणि तिने पूर्ण फोर्सनी तो बॉल खाली फेकला. कोणता फोर्स लागला? मस्क्युलर फोर्स. पण तो बॉल खालीच का बरं गेला? बरं, हा जो बॉल आहे हा खालीच का बरं गेला? कारण गुरुत्वाकर्षण. बरोबर, ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे तो बॉल खाली गेला. म्हणजेच त्या बॉलवर दोन प्रकारचे फोर्स लागलेले आहेत. एक मस्क्युलर फोर्स आणि दुसरा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मस्क्युलर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे दोन्हीही फोर्स त्या बॉलवर लागलेले आहेत. म्हणजेच स्नायू बल पण लागलं आणि गुरुत्वाकर्षण बल सुद्धा लागलेलं आहे. कोणते कोणते बल लागलेत? स्नायू बल सुद्धा लागलंय आणि गुरुत्वाकर्षण बल सुद्धा त्यावर लागलेलं आहे. ओके, यस. चला पुढल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा पुढला प्रश्न काय दाखवतोय आपल्याला? रुपेश. बघा पुढल्या प्रश्नामध्ये काय दिलंय? रुपेश इज परफॉर्मिंग अन एक्सपेरिमेंट टू फाइंड अन ऑब्जेक्ट इज चार्ज और नॉट. ही हॅज two charged bodies A and B with positive and negative charge respectively. He will test the object P, Q, R if they are charged or not by bring them close to the A and B one after the another. Adjacent table is showing the observation in his experiment. ठीक आहे, पहा त्याच्याकडे A हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, B हा निगेटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, येस. ठीक आहे, आता इथे एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नेहमी. ठीक आहे, आता ऍक्च्युली इथे प्लेस नाही करू शकत. हा, एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. सेम चार्ज, जर चार्ज सेम आहे तर काय करतील ते? रिपेल. आणि अपोजिट चार्ज, जर चार्ज अपोजिट आहेत तर ते काय करणार आहेत? अट्रॅक्ट. काय करतील? अट्रॅक्ट. एक साधारण गोष्ट लक्षात ठेवायची, दोन्ही व्यक्ती सारख्याच स्वभावाचे आहेत, त्यांचं पटणार आहे का कधीतरी? नाही. जर दोन व्यक्ती आहेत, दोघे जण रागीट आहेत, त्यांचं पटेल का? नाही. याला राग आला त्यालाही तेवढाच राग येणार आहे. म्हणून सेम पोल्स मतलब सेम चार्ज रिपेल इच अदर. सेम चार्ज जर असतील तर ते एकमेकांपासून दूर जातील. आणि जर अपोजिट चार्ज असतील, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, एक माणूस रागीट आहे एक माणूस खूप शांत आहे, तर अर्थातच त्यांचं पटणार आहे. ठीक आहे, त्यांचं जमणार आहे. म्हणजेच जर अपोजिट चार्ज असतील, विरुद्ध चार्ज असतील तर ते एकमेकांना काय करतील? अट्रॅक्ट करणार आहेत. एकमेकांना काय करणार आहेत? ते अट्रॅक्ट करणार आहेत. मग इकडे लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. पहा, ए हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, बी हा निगेटिव्ह चार्ज आहे. मग पी ला ए नी अट्रॅक्ट केलं. पी ला ए नी काय केलंय? अट्रॅक्ट केलेलं आहे. मग पी ला जर ए नी अट्रॅक्ट केलं, म्हणजे या पी ला जर या पॉझिटिव्ह ए नी अट्रॅक्ट केलं तर आपल्याला एक समजलं की पी हा काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. ठीक आहे, पी हा काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. येस. सो पी हा काय आहे? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. बघा इथे पहा, यामध्ये तुम्हाला मी डिटेल मध्ये दिलंय. पहा, हा यामध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचंय. बघा पी हा काय आहे? पहा, पी हा काय करतोय? पी हा चार्ज जो आहे हा इकडं आपल्या, पहा
पी जो आहे हा पी हा पॉझिटिव्ह कडे पण अट्रॅक्ट होतोय, निगेटिव्ह कडे पण अट्रॅक्ट होतोय. पी काय करतोय, पॉझिटिव्ह कडे पण अट्रॅक्ट होतोय, निगेटिव्ह कडे पण अट्रॅक्ट होतोय. म्हणजेच पीवर कोणताच चार्ज नाहीये, पीवर कोणताच चार्ज नाहीये. कारण जर चार्ज असतात तो एक तर पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट झाला असता, नाही तर निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट झाला असता. पण तो काय होतोय, दोन्हीकडे अट्रॅक्ट होतोय, म्हणजे त्याच्यावर कोणताच चार्ज नाहीये. क्यू काय करतोय, क्यू पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतोय आणि निगेटिव्हला रिपेल करतोय, निगेटिव्हला रिपेल करतोय. मग हा क्यू काय असणार आहे, निगेटिव्हच असणार आहे. क्यू काय आहे, निगेटिव्ह. आणि आर काय असणार आहे, पॉझिटिव्ह. आर काय असेल, पॉझिटिव्ह. मग बघा पी अनचार्ज आहे, पी जो आहे तो अनचार्ज आहे आणि क्यू आणि आर हे काय आहेत, चार्ज आहे. क्यू आणि आर हे काय राहणार आहेत, चार्ज राहणार आहेत. येस, सो ऑप्शन नंबर 3 इज राईट. कुठला पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. ओके, येस. चला, तर अशा पद्धतीने आजच्या सेशनला आपण 10 प्रश्न इस्रो नासा अंतराळ संशोधन परीक्षा जी होणार आहे त्याचे आपण पहिले 10 प्रश्न अनालिसिस केलेले आहेत, परीक्षा 2000 PYQ 2025-26 चे. ओके, आणि याच परीक्षेसाठी आपल्या इग्नाइट पाठशाला ऍप्लिकेशनला स्पेशल बॅच सुरू होतीये. 14 मे पासून बॅच सुरू होणार आहे. त्या अगोदरच तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस जी आहे ही कंप्लीट करून घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही बॅच असणार आहे. नियमित त्यामध्ये सराव चाचण्या देखील आपण घेणार आहोत आणि रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची ही बॅच असणार आहे. म्हणजे लाईव्ह सेशन असणार आहेत आणि तुम्हाला तेच जर सेशन रेकॉर्डेड पाहायचे नंतर तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. ओके, बॅचची फी 1499 आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे, ऍप डाउनलोड करायचं आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तर ऍप जॉईन करण्यासाठी किंवा बॅच जॉईन करण्यासाठी इथे कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या ज्या काही पण अडचणी असतील तर त्या सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, स्क्रीनवर तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून तुम्हाला जर बॅच दिसत नसेल, कोर्स दिसत नसेल, कोर्स जॉईन करायचा आहे, या सगळ्याच्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण 11 पासून पुढचे प्रश्न जे आहे ते सॉल्व्ह करणार आहे.